30 मेला उपोषणाची घोषणा करणं आणि कुठतरी आता आजच त्यांनी गेल्या 8 दिवसापासून मराठा समाजाच्या विविध त्यांच्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून 500-500 हजार लोकांना त्यांनी फोन केले किंवा तिथं पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेला यावं, परंतु आज 1000 लोक आले नाही आणि जरांगीने वल्गना केली की 29 मेला राज्यातील मराठा समाजाने तिथे यावं आणि 3 कोटी मराठी तिथे येतील. खरं तर किती खोटं बोलायचं आणि राज्यात खरं तर 3 कोटी मराठा समाज आहे का हे सुद्धा आपण राज्यात 13 कोटी टोटल समाज असताना त्यामध्ये मग ओबीसी एससी एसटी मुस्लिम सगळ्या समाज त्यामध्ये येतो आणि त्याच्यापैकी जर एकटा 3% 3 आणि 5 कधी काही म्हणतो ते कधी 3 कोटी म्हणतो कधी 6 कोटी म्हणतो कधी 5 कोटी म्हणतो कधी 7 कोटी म्हणतो. म्हणजे किती बिंडोक असणारा नेता किती बिंडोक असणारं आंदोलन याचं एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. आणि राहिला विषय आज बोलताना जरांगी बोलून गेला की तिथं कुठं ओबीसी आमचा मित्र असू शकत नाही, यांनी 80% जागा खाल्ल्या. मानसिकतेच्या माणसाला मला सांगायचंय 80% जागा कोणत्या ओबीसीनं खाल्ल्या? अरे गेल्या अनेक वर्षापासून तुम्हीच आमदार, तुम्हीच खासदार, तुम्हीच मंत्री, तुमचेच मुख्यमंत्री, साखर कारखाने तुमचे, दूध डेऱ्या तुमच्या, बँका तुमच्या आणि पूर्ण राज्याला तुम्ही लुटून खाल्लं आणि तरी सुद्धा तुम्ही आमच्या ओबीसीवर गरळ ओकांण्याशिवाय राहत नाही आणि पुन्हा ओबीसीनं 80% जागा खाल्ल्या म्हणता. अरे ओबीसी ज्या पदावर गेले ते गुणवत्तेनुसार गेले. तुमच्यासारख्या कुठेतरी घुसखोरी करून ओबीसी समाज कधी गेलेला नाही. ओबीसी समाजाने शिक्षण असेल नोकऱ्यात असेल ज्या ज्या जागा मिळवल्या त्या क्वालिटीनुसार आणि गुणवत्तेनुसार मिळवल्या. आपल्याला फक्त ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे. आणि विशेषतः हे आंदोलन तत्कालीन मुख्यमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदेच्या आदेशानं, शरद पवारांच्या आदेशानं, कारण एकनाथ शिंदेचे अनेक मंत्री जरांगेला येऊन भेटतात आणि त्याच्यानंतरच हा 5वी नापास जरांग्या आंदोलनाची भूमिका घेतो, आंदोलन सुरू करण्याची वल्गना करतो, आंदोलनाची तारीख देतो आणि जर मंत्री नाही भेटले तर मेल्यासारखा पडून राहतो. कारण की त्याला रसद देण्याचं काम, चावी देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदेकडून होता. एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री होण्यासाठी घाई गडबड झाली आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे वेळोवेळी राज्य सरकार अस्थिर करायचं, राज्यामध्ये दहशत निर्माण करायची, राज्यामध्ये ओबीसी मराठा सातत्याने वाद निर्माण ठेवायचा आणि मराठा समाज आपल्या बाजूने कसा येईल यामध्ये मग ओबीसीचं ज्या 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 आलुतेदार ह्या समाजानं गेल्या अनेक वर्षापासून अन्याय सहन केलाय. या समाजाची मान कापून घेण्याचं काम, या समाजावर पुन्हा अन्याय करण्याचं काम एकनाथ शिंदेच्या माध्यमातून होतोय. राहिला सायला शरद पवार गटाचे खासदार, शरद पवार गटाचे आमदार आणि काही अजितदादा गटाचे सुद्धा आमदार याला रसद देऊन ताकद निर्माण करण्याचं काम करताय. हे अत्यंत चुकीचं आहे. ओबीसी समाजानं जागं झालं पाहिजे. ज्यांनी एकनाथ शिंदे असतील किंवा शरद पवारांचे काही खासदार असतील, शरद पवारांचे आमदार असतील, अजित पवारांचे आमदार खासदार असतील, ह्या लोकांना येणाऱ्या काळात जागा दाखवणं गरजेचं आहे. कारण की सत्तेत जाताना आपली यांना मतं लागतात आणि सत्तेत गेल्याच्या नंतर ओबीसीच्या विरोधात सातत्यानं षडयंत्र करण्याचं काम एकनाथ शिंदे, शरद पवार गटाचे नेते, एकनाथ शिंदेच्या गटाचे मंत्री अनेक तिथे येत आहेत. यामध्ये उदय सामंत असेल, त्यामध्ये शंभूराज देसाई असेल, संदीपान भुमरे असतील, त्यामध्ये प्रताप सरनाईक सारखे मंत्री अनेक वेळा येऊन जरांगेला भेटतात आणि जरांगेचं तिथून पुढे आंदोलन सुरू होतं. हे म्हणजे एकनाथ शिंदेच्या ताकदीवर चाललेलं आंदोलन आहे. जरांगेला गरीब मराठ्यांचं काही घेणं देणं नाही. स्वतःचं उपोषण करायचं, ओबीसीचं ओरबाडून घ्यायचं आणि ओबीसीच्या बाबतीत फक्त खोटं बोलायचं, मराठा समाजाची दिशाभूल करायची, मराठा समाजाला सांगायचं की ओबीसीने 80% जागा हिसकून घेतल्या. त्या सपशेल चुकीचं आहे. आज राज्यामध्ये सत्तेत कोण आहे, राज्यात आमदार कोणाचे जास्त आहेत, राज्यात खासदार कोणाचे जास्त आहेत, राज्यात मंत्री कोणाचे जास्त आहेत, नगरसेवक कोणाचे, नगराध्यक्ष कोणाचे असतात. अरे भामट्या जरांग्या, खरं तर तुमचे नगराध्यक्ष पदाच्या जागा, महापौर पदाच्या जागा, जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या जागा मूळ ओबीसीच्या तुम्ही खाल्ल्या आणि तुम्ही ओबीसीने आमच्या जागा बळकवल्या म्हणता. भिंडोक भिकार चोटा, तुला कळालं पाहिजे आपण काय बोलतोय काय नाही. परंतु फक्त वाद निर्माण करायचा, ओबीसी समाजाला अस्थिर करायचं, ओबीसी समाजाला भयभीत करण्याचा चाललेला हा षडयंत्र आहे. आणि राहिला विषय उपोषण, जरांगेने 30 तारखेपासून उपोषणाची जरी घोषणा केली असेल तर म्हणजे राज्याच्या गृह विभागाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती आहे, या भिकारचोट जरांगेच्या आंदोलनाजवळ, उपोषणाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावा. याच्याजवळ याच्या लोकांना, स्वयंसेवकाला एंट्री देऊ नका.
याला सगळ्या गोष्टी तुमच्या शासनाच्या अधिकारी, शासनाच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमात झाल्या पाहिजे. याच्या तपासण्या सरकारी डॉक्टरांकडून फक्त झाल्या पाहिजे. नाहीतर ह्यो गोधडीतून काजू खाणारा गोधडी योद्धा ह्यो आणि खाऊन पिऊन उपोषण करणारा, खरं तर हे 2 दिवस ओरिजिनल उपोषण केला तर याचे डोळे पांढरे करून कोपऱ्यात जाऊन पडणारा योद्धा आहे. त्यामुळे याच्या उपोषणाजवळ सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे. याच्या उपोषणाला पूर्ण अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली उपोषण करावं. आणि नाही केलं तर नक्कीच आम्ही तिथं जाऊन सीसीटीव्ही लावले का नाही ते सुद्धा पाहणार आणि जरांगेचा जशाच तसं उत्तर देण्याचं सुद्धा आम्ही काम करू. जरांगेला जशाच तसं जरांगेचा कार्यक्रम करण्याचं सुद्धा आम्ही काम करणार आहोत. जरांगे आंतरवालीत बसतोय, आम्ही सुद्धा कुठेतरी बसू, परंतु आम्हाला आमच्या सरकार आमच्यावर काही अन्याय करत असेल तर आम्ही बसू. आम्हाला विनाकारण आम्ही याच्यासारखा कोणाचाही द्वेष करत नाही, कुठल्या जातीचा द्वेष करत नाही. फक्त आमच्यावर अन्याय जर होण्याचा आम्हाला कुठं काही दिसलं तर नक्कीच आम्ही सुद्धा आंदोलनाचा इशारा देऊ. आंदोलन करण्यास आम्ही तयार आहोत. आणि येणाऱ्या काळात राज्य सरकारने आम्हाला फसवण्याचं काम केलं तर नक्कीच तीव्र आंदोलन आणि तीव्र पडसाद याचे पडल्याशिवाय राहणार नाहीत. जरांगे जे मागल ते जरांगेला देऊ नये. जरांगेचं उपोषण कडक सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात करावं आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आणि सरकारी डॉक्टरांच्या तपासणीच्या निगराणीत व्हावं. आणि नाही झाल्यास आम्ही याच्यावर नक्कीच आम्ही आंदोलनास तयार राहू आणि जरांगेच्या आंदोलनात आम्ही तिथं जाणार. सीसीटीव्ही कॅमेरे लावले की नाही ते पाहणार, सरकारी डॉक्टरांकडून तपासण्या होत्या का नाही ते पाहणार आहोत. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.